आपल्या हक्काच्या घरासाठी जागा घेण्याची सुवर्ण संधी। क्रिस्टल डेव्हलपर्स यांचा क्रिस्टल ड्रीम स्पेस प्रोजेक्ट, पुणे रोड वसंत विहार एरियात इंटरनल कॉन्क्रीट रोड, जिथे आहे मेन एंट्रन्स गेट, आउटडोर जिम, टेम्पल गार्डन, चिल्ड्रन्स प्ले एरिया, पिकॉक लेक, आर्ट वॉल, सेल्फी पॉइंट, ओपन चेस, वॉकिंग ट्रॅक, योगा अँड मेडिटेशन पॅव्हिलियन, ध्यान केंद्र, एम्फीथिएटर अँड मल्टीपर्पज लॉन, LED स्ट्रीट लाईट, ट्री प्लांटेशन, रोड साइड फुटपाथ, ड्रेनेज लाईन्स, SMC वॉटर, अंडरग्राउंड इलेक्ट्रिसिटी, CCTV कॅम्पस, वॉल कंपाऊंड अशा सर्व सोयींनी युक्त प्रीमियम ओपन प्लॉट्स असणारे क्रिस्टल डेव्हलपर्स यांचा क्रिस्टल ड्रीम स्पेस प्रोजेक्ट, ICICI बँके शेजारी, पार्क चौक, सोलापूर। नुकत्याच पार पडलेल्या पंढरपूर इथल्या आषाढी यात्रेला यंदाच्या वर्षी अत्यंत विक्रमी अशी गर्दी झाली होती। त्यामुळे प्रशासनाचं नियोजन कोलमडते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती। मात्र जिल्हा प्रशासनाच्या वतीनं वारकऱ्यांची गर्दी गृहीत धरूनच नियोजन करण्यात आलं होतं। त्यामुळे यंदा विक्रमी गर्दी होऊन सुद्धा आषाढी वारी ही निर्विघ्नपणे पार पडली। जिल्हा प्रशासनानं केलेल्या योग्य नियोजनाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समाधान व्यक्त करतानाच जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे पाहत जितनी आपकी लंबाई है उससे भी ज्यादा ऊंचा आपका काम है अशा भाषेत त्यांचं कौतुक केलं। प्राध्यापक डॉक्टर किरण चौगुले यांनी पत्रकार परिषदेत याविषयी अधिक माहिती दिली। क्रीडा क्षेत्रातील एकूण योगदानाने सोलापूर शहर जिल्ह्यातील मान्यताप्राप्त खेळांना चालना देण्याच्या उद्देशानं शिवछत्रपती पुरस्कार विजेते तसंच खो खो आणि फुटबॉल संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश गादेकर यांची सोलापूर शहर जिल्हा क्रीडा फेडरेशनच्या अध्यक्षपदी एकमतानं निवड करण्यात आली। सचिव म्हणून डॉक्टर किरण चौगुले यांची निवड करण्यात आली असून शहर आणि जिल्ह्यातील मान्यताप्राप्त खेळाडूंना प्रोत्साहन देणं तसंच त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी विशेष पुढाकार क्रीडा फेडरेशनच्या वतीनं घेण्यात येईल असं देखील डॉक्टर किरण चौगुले यांनी यावेळी सांगितलं। राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ हे सोलापूर दौऱ्यावर आले असता सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी त्यांचा यथोचित सत्कार केला। दरम्यान सोलापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय इथलं MRI मशीन हे कालबाह्य झालं आहे। सोलापूर शहर हे गोरगरीब, कामगार, कष्टकरी आणि मध्यमवर्गीयांचं शहर असून शासकीय रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या ही खूप मोठी आहे। MRI मशीन ही कालबाह्य झाल्यामुळे अनेक अडचणी निर्माण होत असून या रुग्णालयात आता नवीन तंत्रज्ञानानं युक्त अशी MRI मशीन अत्यंत गरजेची असून ती उपलब्ध करून द्यावी अशी मागणी यावेळी हसन मुश्रीफ यांच्याकडे करण्यात आली। महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात महिलांसाठी माझी लाडकी बहीण योजना मंजूर होऊन अंमलबजावणीला देखील सुरुवात झाली आहे। याच धर्तीवर राज्यातील दुर्लक्षित असलेल्या हजारो तृतीयपंथीय जोगती समाजालाही या योजनेचा लाभ मिळवून दिल्यास त्यांना आर्थिक आधार होईल, शिवाय उपजीविका भागवण्यास देखील मोठी मदत होईल। त्यामुळे तृतीयपंथीयांना देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट महिला आघाडीच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे। राष्ट्रवादी महिला आघाडी प्रदेश सरचिटणीस लता फुटाणे यांच्या नेतृत्वाखाली या संदर्भात निवेदन देण्यात आलं। केंद्र शासनाच्या वतीनं सेंट्रल रजिस्ट्रेशन सिस्टीम ही नवीन प्रणाली अंमलात आली असून सोलापूर महानगरपालिका आरोग्य विभागाच्या वतीनं जन्म मृत्यूचे दाखले केंद्र शासनाच्या नव्या प्रणालीनुसार देण्यात येणार आहेत। यामुळे देशात अथवा जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात असलात तरी घर बसल्या नागरिकांना दाखले मिळणार आहेत। यासाठी पालिकेच्या जन्म मृत्यू कार्यालयात येण्याची गरज नाही, आपल्या मेल ID वर हे दाखले मिळणार आहेत। सुशिक्षित आणि ज्यांच्याकडे स्मार्टफोन आहे अशा लोकांनी दाखल्यासाठी जन्म मृत्यू कार्यालयात येऊन गर्दी करू नये। या लोकांनी आपली अचूक माहिती ऑनलाईन भरून पाठवावी, याशिवाय आपला मेल ID ही पाठवावा। त्यानंतर लगेच तुम्हाला मेल ID वर दाखला मिळणार असल्याचं उपनिबंधक मंजिरी कुलकर्णी यांनी इन सोलापूर न्यूजशी बोलताना सांगितलं। तुमच्या स्वप्नातील घर साकारण्याकरिता सोलापुरातील स्मार्ट सिटी मध्ये स्मार्ट प्रकल्प घेऊन आले आहेत। सोलापुरातील विश्वसनीय आणि पारदर्शक नाव म्हणजे क्रिस्टल डेव्हलपर्स। सोलापूर लोकसभा मतदारसंघात खासदार प्रणिती शिंदे यांना भरघोस मतांनी निवडून आल्यानंतर जनतेचा कौल पाहता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांच्या अध्यक्षतेखाली आणि महेश कोटे यांच्या मार्गदर्शनाखाली रमाकांत वाळशंकर यांच्या वतीनं भवानीपेठ परिसरातील जुना प्रभाग क्रमांक 4 मुकुंदनगर इथं आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर
खुली चर्चा आणि कॉर्नर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी आरबी दयानंद संस्थेचे संस्थापक रमाकांत बाळशंकर, सिद्धार्थ जाधव, सतीश सदाफुले, दत्ता शिंदे, दत्ता नरुटे, साई नाईकनवरे, सुभाष चोपडे, महारुद्र टाकळी, विश्वभूषण कांबळे, रोहित शिंदे, पवन कांबळे, जिलानी मणियार आदी पदाधिकारी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती। यावेळी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर सविस्तर चर्चा झाली। केंद्रातील भाजप आणि राज्यातील तिघाडी सरकार शेतकरी विरोधी असून या सरकारच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशानुसार सोलापूर शहर आणि जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं शहर अध्यक्ष चेतन नरोटे, कार्याध्यक्ष ॲडव्होकेट नंदकुमार पवार यांनी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय पूनम गेट इथं धरणं आंदोलन आयोजित केलं होतं। यावेळी केंद्रातील भाजप सरकार आणि राज्यातील महायुती सरकारच्या विरोधात शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे, शेतीमालाला हमीभाव मिळाला पाहिजे, दुधाला दर मिळाला पाहिजे, मोदी सरकार होश में आओ यासारख्या जोरजोरात घोषणाबाजीनं परिसर दणाणून गेला। आपल्या हक्काच्या घरासाठी जागा घेण्याची सुवर्ण संधी क्रिस्टल डेव्हलपर्स यांचा क्रिस्टल ड्रीम स्पेस प्रोजेक्ट। पुणे रोड वसंत विहार एरियात इंटरनल कॉन्क्रीट रोड, जिथे आहे मेन एंट्रन्स गेट, आउटडोर जिम, टेम्पल गार्डन, चिल्ड्रन्स प्ले एरिया, पिकॉक लेक, आर्ट वॉल, सेल्फी पॉइंट, ओपन चेस, वॉकिंग ट्रॅक, योगा अँड मेडिटेशन पॅव्हिलियन, ध्यान केंद्र, एम्फीथिएटर अँड मल्टीपर्पज लॉन, LED स्ट्रीट लाईट, ट्री प्लांटेशन, रोड साइड फुटपाथ, ड्रेनेज लाईन्स, SMC वॉटर, अंडरग्राउंड इलेक्ट्रिसिटी, CCTV कॅम्पस, वॉल कंपाऊंड अशा सर्व सोयींनी युक्त प्रीमियम ओपन प्लॉट्स असणारे क्रिस्टल डेव्हलपर्स यांचा क्रिस्टल ड्रीम स्पेस प्रोजेक्ट ICICI बँके शेजारी, पार्क चौक, सोलापूर।